नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करून निघालेली आहे. जनरल ड्युटीसाठी तर वॅकन्सी असणार आहे. कॉन्स्टेबल जनरल ड्युटी खेळाडूंसाठी, स्पोर्ट पर्सनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. फक्त स्पोर्टवाले इथं अप्लाय करू शकता खेळाडूंसाठी. टोटल इथं 241 पदांसाठी भरती असणार आहे. फक्त 10वी पास इथे पाहिजे आपण आणि स्पोर्ट सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे आहे. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आणि व्हॉट्सअपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ओके. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. त्यासाठी इथं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची भरती असणार आहे. रिक्वायरमेंट जे असणार आहे ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी स्पोर्ट कोटा असणार 2025 साठी मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी. त्यासाठी इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहे. लेव्हल इंडियन सिटीजनशिप मेल अँड फिमेल, तर महिला आणि पुरुष दोघं पण इथं अप्लाय करू शकता. टोटल वॅकन्सी असणार आहे 241 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे वॅकन्सी. ओके. नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार आहे. नॉन मिनिस्ट्रियल नॉन पोस्ट असणार आहे कॉन्स्टेबलसाठी जनरल ड्युटी. ओके. ग्रुप सी ची भरती असणार मित्रांनो, टेम्पररी बेसिस लाईकली फॉर मेड परमनंट फॉर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ओके. सध्या तरी टेम्पररी बेसिस असणार आहे. नंतर फॉर तुमचं काम वगैरे बघून तुम्हाला परमनंट पण करणार आहे ते. ओके. स्पोर्ट कोटा भरती असणार आहे. टेबल लेवल दिलेला आहे याच्यामध्ये आणि स्पोर्ट जे असणार ऑल ऑल इंडियासाठी असणार आहे. लिबॅलिटी अँड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. ओके. ऑल इंडियावाले इथं अप्लाय करू शकतो. ऑल इंडियासाठी तो वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्या मित्रांनो ऑन अपॉइंटमेंट जे असणार आहे कॅन्डिडेटला इथं जो असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ BSF ऍक्ट नुसार इथं अपॉइंटमेंट ऍप्लिकेशन असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला इथं भरायचं आहे. ऑनलाईन मोड आपल्याला इथं ऍप्लिकेशन फिल करायचा फॉर्म. ओके. ऑनलाईन ऍप्लिकेशन इथं मोड ऑफ आपल्याला जे असणार ओपन झालेली आहे 25/7/2025 पासून ओपन झालेली फॉर्म भरायला. तर आपल्याला इथं लास्ट डेट असणार फॉर्म भरण्याची क्लोजिंग डेट 20/8/2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. ओके. वॅकन्सी जी असणार आहे याच्यामध्ये 241 पदे असणार आहे स्पोर्ट्स अँड गेम गेम डिसिप्लिन्स मध्ये. ओके. ह्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे नाव वगैरे दिलेले आहे डिसिप्लिन मध्ये, त्याच्यानंतर पोझिशन दिलेली आहे आणि आपल्या इथं वॅकन्सी आणि टोटल इथं वॅकन्सी दिलेली आहे मेल फिमेलला मिळून मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता आर्चरीसाठी जर वॅकन्सी असणार आहे 3 वॅकन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. ओके. याच्यामध्ये आर्चरीसाठी मेल फिमेलला मिळवून. ओके. त्याच्यानंतर ॲथलीटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे 800 मीटर, 3000 मीटर. ओके. त्यासाठी इथं 6 वॅकन्सी महिला पुरुष दोघांना मिळवून. ओके. असं बॅडमिंटनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे 3. ओके. बास्केटबॉलसाठी असणार आहे 17. त्याच्यानंतर इथं बॉक्सिंगसाठी 8 वॅकन्सी असणार आहे. ओके. त्यानंतर क्रॉस कंट्रीसाठी इथं 10 वॅकन्सी असणार आहे. सायकलिंगसाठी 6 वॅकन्सी, ड्रायव्हिंगसाठी इथं 10 वॅकन्सी, इन्क्युरीसाठी इथं 2 वॅकन्सी असणार आहे. 10 पेंडिंग याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं पेनिंग वगैरेसाठी 5 वॅकन्सी असणार. पेनिंगसाठी, फुटबॉलसाठी असणार 25 वॅकन्सी, जिमॅस्टिकसाठी इथे 9 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं हँडबॉलसाठी 4 वॅकन्सी, हॉकीसाठी 15 वॅकन्सी. ओके. जुडोसाठी 9 वॅकन्सी. त्याच्यानंतर आता इथं कराटेसाठी वॅकन्सी असणार आहे. कराटेसाठी 10 वॅकन्सी असणार आहे. त्यामध्ये कराटे वगैरे दिलेले आहे. ओके. कायाकिंगसाठी इथं असणार 2 वॅकन्सी. ओके. त्यानंतर इथं कोनिंगसाठी इथं असणार आहे 18 नंबरला 1 वॅकन्सी दिलेली आहे टोटल अशा पद्धतीने. रोविंगसाठी इथं 5 वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इथं स्पेकअप अँड टॅक्रॉवसाठी इथं 10 वॅकन्सी असणार आहे. शूटिंगसाठी इथं 14 वॅकन्सी. ओके. शूटिंग मधले स्पोर्ट पर्सन 10वी पास. स्विमिंगसाठी इथं वॅकन्सी असणार आहे 10. ओके. टेबल टेनिससाठी इथं असणार 4 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं टेक्वांडोमध्ये इथं 2 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर व्हॉलीबॉलसाठी इथं 14 वॅकन्सी. ओके. वॉटर पोलोसाठी इथे 4 वॅकन्सी. त्याच्यानंतर आता ते वेटलिफ्टिंगमध्ये 8 वॅकन्सी. त्यानंतर आता गेरेको रोमॅनसाठी इथं वेस्टिंगसाठी 10 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर फ्री स्टाईलमध्ये आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये इन्क्लुडिंग करून दिलेलं आहे. उशूसाठी इथं 3 वॅकन्सी असणार आहे. कबड्डीसाठी इथं 12 वॅकन्सी असणार आहे. अशा पद्धतीने इथे टोटल ऑफ वॅकन्सी असणार आहे 241. ओके. सगळे स्पोर्ट्स पर्सनला मिळवून. तर आपण आपल्याला बघून घ्यायचं मेल फिमेलला कोणती कोणती वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जे असणार आहे मित्रांनो आता मिडल विनर वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर पोझिशन होल्डर दिलेलं आहे. त्यानंतर आता इथं नंबर ऑफ वॅकन्सी जे असणार आहे टेलेंटिव्ह अँड इन्क्लुडिंग दिलेलं आहे विदाउट फर्दर नोटीस आणि चार्ज. ओके.
नंबर ऑफ वॅकन्सी बघू शकतो वेबसाईटवर दिलेली आहे, संपूर्ण याची माहिती वगैरे पण दिलेली आहे. यामध्ये आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आपलं पद याच्यासाठी वॅकन्सी असणार आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स रिझर्व फॉर द राईट चान्स असणार आहे आपल्यासाठी इथं. ओके, सेक्युअरली आपल्या रिक्वायरमेंट जे असणार आहे, पब्लिकेशन आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे मित्रांनो. ओके, याची सगळी इथं माहिती वगैरे बघू शकता. आता सॅलरी, पे स्किल आणि अलाउन्स बद्दल आपण बोलून घेऊया. ते सॅलरी असणार लेवल आपल्याला जे असणार याच्यामध्ये 7 CPU पे मॅट्रिक असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पोस्ट आहे आपल्याला कॉन्स्टेबल जनरल ड्युटी अंडर पोस्ट कोटामध्ये. ओके, याच्यामध्ये बेसिस आपल्याला सॅलरी जी असणार आहे लेवल 3 असणार 21,700 पासून 69,100 रुपये आपल्याला असणार आहे. अलाउन्स वगैरे आपल्याला जे काही असणार ते पण इन्क्लुडिंग असणार. ओके, त्यानंतर अदर अदर आपल्याला अलाउन्स वगैरे ते भेटणार आहे गव्हर्नमेंट कडून, जे आपल्याला अलाउन्स वगैरे भेटत असतात. ओके, ते आपल्याला भेटणार आहे टाइम टू टाइम. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असणार आहे इथं फक्त आपल्याला नेम ऑफ द पोस्ट, एज क्रायटेरिया, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि द स्पोर्ट क्वालिफिकेशन वाले कोणतेही स्पोर्ट त्याची मला दाखवली वरती ते वाले अप्लाय करू शकता. आता इथं कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी स्पोर्टमॅनसाठी 18 ते 23 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 10वी पासवरी भरती असणार मॅट्रिफिकेशन. ओके, स्पोर्ट्स पर्सनसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. इंटरनॅशनल नॅशनल वाले अप्लाय करू शकता अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ओनली फॉर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन आपल्याला लागणार इथं. ओके, 10वी पास साठी एज लिमिटचं सर्टिफिकेशन लागणार आहे. 10वी वर आपली भरती असणार आहे. ओके, कॅन्डिडेटला इथं वगैरे इथं दिलेलं एज्युकेशन लाईकली स्पोर्ट्स सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके, आपल्याला स्पोर्ट्स सर्टिफिकेशन 10वीचं सर्टिफिकेशन तेव्हा लागणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला ऑल एज्युकेशन सर्टिफिकेशन आपल्याला द्यायचे. सेंट्रल अँड बोर्डचे, सेंट्रल बोर्ड, स्टेट बोर्डचे जे पण आपले असतील ते आपल्याला सगळे डॉक्युमेंट देणं लागणार आहे. ओके, त्यानंतर एज लिमिट असणार आहे 18 ते 23. 1 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्या एज लिमिटचा काउंट होणार आहे. त्यामध्ये इथं आता बघू शकता अपर एज लिमिटला इथं सूट असणार आहे. एस सी एस टी कॅन्डिडेटला इथं 5 वर्ष, ओबीसीला इथं ओबीसी एनसीएलला 3 वर्ष ही सूट असणार आहे. ओके, त्यासाठी आपल्याला कॅटेगरीचं सर्टिफिकेशन इथं लागणार आहे मित्रांनो. ओके, जे पण कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करू, एस सी एस टी ओबीसी जे पण कॅटेगरीमध्ये आपण असणार. ओके, ते कॅटेगरीचं आपल्याला सर्टिफिकेशन द्यायचं आहे. याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता स्पोर्ट क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये जे असणार आहे स्पोर्ट्स क्वालिफिकेशन ओनली फॉर द प्लेयर. याच्यामध्ये आपल्या मेडल वगैरे विन झालेले असेल ते इथं अप्लाय करू शकता. ओके, इथं लक्षात जाईल टेबल ड्युरिंग फॉर 2 इयर. ओके, क्लोजिंग डेट 2 वर्ष, क्लोजिंग डेटच्या आधी तुम्ही 2 वर्ष पहिले तुमच्याकडे मेडल वगैरे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, क्लोजिंग डेटच्या आधीचे कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे हाईट, मेडल. त्यानंतर इथं आपल्याला ड्युरिंग 2 इयर आपल्या इथं सर्टिफिकेट कॅन्डिडेटला इथं सर्टिफिकेट वगैरे 1 मेडल तरी पाहिजे या 2 वर्षामध्ये, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे ॲडव्हर्टाईजमध्ये. आता याच्यामध्ये मेडल वगैरे तर नाव नाव दिलेले आहेत. मेडल वगैरे कोणते कोणते असतात. आता याच्यामध्ये आपण बघूया मार्क वगैरे किती भेटणार आहे त्या मेडलनुसार. ओके, गोल्डन मेडलला, सिल्वर मेडलला आणि ब्राऊन मेडलला आणि मार्क इथं प्रॅक्टिकेबलला. ओके, प्रॅक्टिफिकेशनला. ओके, याच्यामध्ये ऑलिम्पियासाठी इथं गेमर्स अँड स्विमर आणि विंटरसाठी इथं मेडलला ज्यांना इथं 100 मार्क असणार गोल्ड मेडलला अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. मार्क वगैरे आपण चेक करायचे. वर्ल्ड चॅम्पियन वर्ल्ड कपसाठी, एशियन गेम्स अँड यांच्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एशियन चॅम्पियन, युथ ऑलिम्पिक गेम्स, युथ ज्युनियर एशियन चॅम्पियन अँड ज्युनियर चॅम्पियनसाठी दिलेलं आहे. त्याबद्दल नॅशनल गेम्स वगैरे याच्यात खेळलेलं असाल, इंडिव्हिज्युअल मेडल असाल, टीम मेडल असाल स्पोर्टमध्ये. ओके, याच्याबद्दल इंडिव्हिज्युअल मेडल्स वगैरे दिलेले आहेत. फर्स्ट प्रेफरन्स, आता प्रेफरन्स कोणाला भेटणार आहे आणि सेकंड प्रेफरन्स कोणाला भेटणार आहे आता याच्यामध्ये दिलेलं आहे. कॅन्डिडेट असले तर प्रेफरन्स जी भेटणार आहे कंट्री वाईज भेटणार आहे. ज्यांनी कंट्रीकडून आपल्याला जे कंट्री आहे तिथून आपल्याला मेडल दिलेलं आहे त्यांना पहिले इथं ऑपॉर्च्युनिटी भेटणार. कंट्री म्हणजे इंडियासाठी जे खेळलेले आहे गोल्ड, सिल्वर, ब्राऊन मेडल त्यांच्याकडे इंटरनॅशनल मध्ये ज्यांनी खेळलेले आहे सिनियर ज्युनियर युथ मध्ये त्यांना इथं प्रथम ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. सेकंड ऑपॉर्च्युनिटी असणार आहे जे विन झालेले असाल, ज्यामध्ये थर्ड प्लेस वगैरे झालेले असाल नॅशनल गेम्समध्ये. ओके, आपल्या स्टेटमध्ये त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे इंडियन. आता याच्यामध्ये मित्रांनो फिजिकल स्टँडर्ड असणार आहे. फिजिकल आपल्याला इथं होणार आहे. याच्यामध्ये हाईट असणार आहे मेलला 170 सेंटीमीटर आणि फिमेलला 157 सेंटीमीटर असणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला इथं हाईटमध्ये पण सूट मिळत असते, कॅटेगरी वाईज मिळत असते, एरिया वाईज असते ती. जसं की इथं ऑल एस टी कॅन्डिडेट जे असतात त्यांना 162.5 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेटसाठी, फिमेलला असणार आहे महिलांना 150 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. ऑल एलिजिबल नॉर्थ ईस्टर्न वाले एस सी एस टी कॅन्डिडेट्स वाले असतील
त्यांच्यासाठी 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि महिलांसाठी 147.5. अशा पद्धतीने आपल्या हाईटमध्ये पण सूट भेटते. तुम्ही इथं बघू शकता. ओके. लिफ्ट विंगमध्ये जे असणार आहेत, ओके, त्यांना 160 सेंटीमीटर, 147.5 महिलांना असणार आहे. ओके. अशा पद्धतीने हाईट वगैरे आपल्याला सूट मिळत असते. चेसमध्ये आपल्याला जे असणार आहे मित्रांनो, आता महिलांसाठी जे असणार आहे 80 सेंटीमीटर असणार आहे, सॉरी पुरुषांसाठी जे असणार आहे मेल कॅन्डिडेटला 80 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर. ओके. महिलांना कोणत्याही प्रकारची इथं चेस वगैरे तपासणी होत नसते. ओके. आणि कॅटेगरी याच्यामध्ये आपल्याला सूट भेटत असते बेसिकली. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एस टी कॅन्डिडेटसाठी 78 सेंटीमीटर आणि फुगवून इथं 5 सेंटीमीटर दाखवायची आहे. ओके. अशा पद्धतीने आता आपल्या चेसबद्दल इथं दिलेलं आहे वेटबद्दल आता आपण जाणून घेऊया खाली. आता वेट किती पाहिजे आता त्यानुसार आपल्याला वेट वगैरे दिलेलं आहे. मीडियल आपल्याला दिलेलं आहे. आईचा आपल्याला जे आपल्या दिसण्याची दृष्टिकोन वगैरेची माहिती दिलेली आहे. ओके. वेटर आपल्याला आय विजन वगैरे इथं पाहिजे आहे. टॅटू वगैरे आपण काढलेलं असेल त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. आता हाऊ टू अप्लाय आपल्या याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट असेल हाऊ टू अप्लाय. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन आवेदन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 25/7/2025 पासून 20/8/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे यांच्या BSFच्या वेबसाईटवरून. ओके. त्याच्यासाठी आपल्या इंटरेस्टेड कॅन्डिडेटला इथं BSF रिकमेंडेशनची इथे कॅन्डिडेटला इथं वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने कोणतेही डॉक्युमेंट पाठवायचे नाही. यासाठी आपल्याला पेमेंट ऍप्लिकेशन फीज आणि मोड ऑफ पेमेंट जे असतात त्याची माहिती दिलेली आहे. मेल कॅन्डिडेटला इथं जनरल UR OBC कॅटेगरीवाल्यांसाठी अप्लाय करण्यासाठी इथं कॉन्स्टेबल साठी जे असतात स्पोर्ट्स पर्सनसाठी 147 रुपये 20 पैसे आपल्याला एवढे इथं भरायचे फी करायची आहे पे. ओके. त्यासाठी इथं आपल्याला इथं फी वगैरे इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पे करायची आहे. याला लक्षात द्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे मित्रांनो ऑनलाईन आपल्याला ऍप्लिकेशन पाठवायचे आहे. त्याच्यानंतर कॉपी ऑफ सर्टिफिकेशन फॉर अपलोड करायचं आहे. आपलं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेशन. त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑर्डर कॅन्डिडेटसाठी इथं मिनिमम आपले 12 मार्क्स असणार आहे क्वालिफायसाठी. जसं की UR SC ST OBC साठी पण दिलेले आहे. ओके. ऑनलाईन ऍडमिट कार्ड वगैरे तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. आपल्या याच्यामध्ये होणार आहे आता फिजिकल व्हेरिफिकेशन, सगळ्यात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल स्टँडर्ड्स. ओके. PST होणार आहे, मेडिकल स्टँडर्ड आपलं होणार आहे. ओके. अशा पद्धतीची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. डॉक्युमेंटेशन मध्ये आपल्याला सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जे होणार ते पण होणार आहे. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे सोबत जे पण आपल्याकडे डॉक्युमेंट असणार आहे 10वी 12वी ग्रॅज्युएट आपण जे पण असाल. आता फिजिकल PST होणार आहे आपल्या PST साठी तर माहिती वगैरे दिलेली आहे ती वाचू शकता. ओके. त्यानंतर इथं मेरिट लिस्ट बद्दल माहिती दिलेली आहे, डॉक्युमेंटेशन बद्दल. ओके. असं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आता इथं बाकीची अशी टू झेड माहिती तर बघू शकतो. मेडिकल एक्झामिनेशन आपली जी होणार आहे. ओके. मेडिकल आपलं चेकआउट होणार आहे. त्यानंतर अपील करता येईल तुम्हाला डिटेल फॉर मेडिकल एक्झामिनेशनसाठी. ओके. त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो मेडिकल एक्झामिनेशन द्यायची असेल तर 25 रुपये आपल्याला पे करावे लागणार सांगण्यात आलेले 24 मध्ये रिसिप्ट वगैरे तुम्हाला जनरेट होऊन जाते. डॉक्युमेंटेशन होऊन आपल्याला परत इथे मेडिकल वगैरे करता येतं जर आपल्याला त्यांना काही अडचणी आढळल्यास तर. जनरल इथे इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. इंट्रोडक्शन बघू शकतो तुम्ही इथं वाचून घ्यायचे. जनरल इन्फॉर्मेशन वगैरे ते दिलेली आहे. ओके. डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे खाली आल्यानंतर. ओके. छोटीशी माहिती स्पोर्ट्स पर्सन साठी तर माहिती असणार आहे. आता फक्त तुम्हाला इथं दाखवतो मी आता वेट. तुमचं जे वेट असणार आहे ग्रुप वाईज असणार आहे. फिमेलचं दिलेलं आहे सगळ्यात आधी. महिलांसाठी आता एज नुसार असणार आहे. याच्यामध्ये हाईट दिलेली आहे एज नुसार. वय वर्ष दिलेलं आहे 18 ते 22, 23 ते 27, 28 ते 32 आणि 33 ते 37 वर्षापर्यंत. याच्यामध्ये हाईट आपली मोजून घ्यायचं आहे आणि आपलं वय मोजून घ्यायचं आहे. त्यानुसार आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. ओके. इथं दिलेली आहे सगळी माहिती फिमेलची. आता मेल कॅन्डिडेट पुरुषांसाठी पण दिलेली आहे तसं इथं. ओके. याच्यामध्ये 18 ते 22, 23 ते 27, 28 ते 32 आणि 33 ते 37 वर्षापर्यंत. ओके. अशा पद्धतीने हाईट बद्दल दिलेली माहिती वगैरे. ओके. ही माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर आता हाईट बद्दल तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये आता इथे दिलेले नॉन सर्टिफिकेशन एम्प्लॉयमेंटसाठी ज्यांनी तर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम केले त्यांच्यासाठी इथं फॉर्मॅट सर्टिफिकेट दिलेले कॅटेगरी वाईज ते बघून घ्यायचे मित्रांनो. ओके. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला इंस्टाग्राम ID किंवा फेसबुकला तुम्ही मेसेज करू शकता. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि आपल्याला जास्तीत जास्त मित्रांना पण शेअर करायचा आहे व्हिडिओला.
चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक